नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आलेलो आहोत एका हरभऱ्याच्या प्लॉटवरती, जो की आता म्हणजे एकदम शेवटी पेरला गेलेला हरभरा आहे. हा बघू शकता की तुम्ही की कापूस या पिकातून नेमकंच हे कॉटन एकदम संपलेलं आहे, याची उपटून घेतलेलं आहे बघा. आणि नंतर कॉटन झाल्यानंतर याला आम्ही हरभरा पेरला गेलं होतं शेतकरी बंधूंनी. तर बघू शकता की एकदम एकदम म्हणजे जर बघायला गेलो आपण तर एकदम म्हणजे याला पूर्ण टोकन पद्धतीने पेरला गेलेला हरभरा एकदम एकदम व्यवस्थितरित्या पेरणी झालेली त्याची. आपण त्याला एकदा काल परवा एकदा ड्रेसिंग म्हणजे मरसाठी एकदा ड्रेसिंग केली होती रोकोची. आणि याला पहिली फवारणी जर घ्यायची म्हणलं शेतकरी बंधूंनो, तर आपण त्याला घेऊ शकतो. याच्यासोबत एक आळीसाठी गॅस पॉयझन म्हणजे क्लोरोसायपर, आणि त्यामध्ये सायपरमेथ्रिन असते 5% आणि एक क्लोरोसायपर असते 50%. म्हणजे जो गॅस पॉयझन आहे ते गॅस पॉयझनने काय होऊ शकते त्याला, जे आपली एक म्हणजे आळी तर जाईलच, आपली हिरवी आळी असेल ती जाईल. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे जर जमिनीमध्ये जर हुमणी असेल तर ती सुद्धा आपली एक नायनस्ट होऊ शकते त्या गॅस पॉयझननं. आणि जर दुसरी गोष्ट घ्यायला गेलं आपण बुरशीनाशक म्हणलं तर सरासरी कमी प्रमाणात मर असल्या कारणाने आपण त्याच्यावरती आपण एक रोखू घेऊ शकतो. आणि एक दुसरी म्हणजे तिसऱ्या नंबरला टॉनिक म्हणलं तर फुटवे जर काढायचे असेल तर आपण याला एक इसाबियन सिजंटा कंपनी इसाबियन हे सुद्धा फवारणी घेऊ शकतो. त्याने काय होतं, एक फुटवा निघेल. आणि दुसरी म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट अशी की शेतकरी बंधूंनो, आपण याला एक हरभऱ्याला या पिकाला आपण पहिले एक खुडणी करत असतो, म्हणजे शेंडे खुडत असतो. ते शेंडे खुडल्यानंतर याला फवारणी करावी. असं का? कारण जे आपण ते शेंडा खोडला तो झाडाला जखम होते, आणि त्या जखमे जर आपण जर वरून जर बुरशीनाशक मारलं तर त्याचा एक उत्तम प्रकारे चांगला रिझल्ट येतो. म्हणजे झाडाला जखमसुद्धा भरून निघते आणि एक चांगला फुटवा वगैरे निघतो. असं करून जर आपण जर पहिल्या फवारणी म्हणजे पहिलं हरभऱ्याच्या पहिल्या फवारणीत जर समजा आपण हे कॉम्बिनेशन मारलं तर अतिशय उत्तमरित्या आपला हरभरा हे बहरून येईल. आणि तुम्ही बघू शकता की याला पाण्याचं नियोजन एकदम म्हणजे एकदम व्यवस्थितरित्या केलेलं आहे. यात जास्त पाणी ठिबक वगैरे पाणी म्हणजे पाणी शेतकरी त्याला पाणी देतात आणि एकदम व्यवस्थित आहे. याला पाणी तुंबू देत नाही मेन म्हणजे. आणि दोघांनी एकदम व्यवस्थित झालं आहे. तरी अशा प्रकारे आपण याची पहिली फवारणीची एक उत्तमरित्या मॅनेजमेंट करू शकतो. आणि जर तुम्हाला अजून काही माहिती लागत असेल हरभरा पिकाविषयी शेवटच्या फवारणीपर्यंत, तर खालील नंबरवरती संपर्क करू शकता. धन्यवाद.